नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाने देशभरामध्ये खळबळ उडवली आहे आणि अशातच आता पुण्यासह देशभरातील अनेक ठिकाणी सीबीआयकडून चौकशी केली जात आहे, कारवाई केली जात आहे। मात्र पुण्यामधून आपण जर पाहिलं तर पोलिसांनी मनीषा वाघमारेला या प्रकरणामध्ये अटक केलेली होती। पुण्यातील बिबवेवाडी परिसरामध्ये तिचं ब्युटी पार्लर आहे आणि त्याच ठिकाणून ती विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ केला जात असल्याचा तिच्यावरती आरोप होता, संशय होता आणि खरं तर जे मुख्य आरोपी आहे या प्रकरणातील त्यांच्यापर्यंत या विद्यार्थ्यांना पोहोचवण्याचं काम ती करत असल्याचा आरोप होता। त्या प्रकरणी मनीषा वाघमारेला अटक केलेली होती। मात्र आता या प्रकरणामध्ये मनीषा वाघमारेच्या नंतर तिचा जो पती आहे संजय वाघमारे याचं जे बिबवेवाडीमध्ये एक डेंटल क्लिनिक आहे त्या क्लिनिकवरती देखील आज सीबीआयने छापेमारी केलेली आहे आणि यामध्ये कारवाईमध्ये अनेक त्या ठिकाणहून इलेक्ट्रिक उपकरणे असतील, त्याचसोबत काही कागदपत्र आहेत, आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावे आहेत ते त्या ठिकाणहून जप्त करण्यात आलेले आहेत। खरं तर आज पुण्यामध्ये आणि इतर देशभरातील अनेक ठिकाणी कारवाई सीबीआयकडून करण्यात आलेली आहे आणि अशातच आपण जर पाहिलं तर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि याच विद्येच्या माहेरघरातून विद्येशी आणि विद्येचं जे शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात आहे, त्यांच्या शिक्षणाशी खेळ केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या सर्व प्रकरणाची पाळंमुळं जी आहे ती पुण्यामध्ये जास्त खोलवर रुजल्याचं पाहायला मिळत आहे। कालच जे पी.व्ही. कुलकर्णी आहे रसायनशास्त्राचा प्राध्यापक, त्याला देखील पुण्यामधून अटक करण्यात आलेली आहे। तो या सर्व प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। त्याचनंतर मनीषा वाघमारेचा पती संजय वाघमारे याच्या देखील डेंटल क्लिनिकवरती आज छापेमारी करण्यात आलेली आहे। या सर्व चौकशीमधून आता काय खुलासे बाहेर येणार, कारण मनीषा वाघमारेच्या देखील चौकशीमध्ये तिचे लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, यामधून अनेक पुरावे समोर येत असल्याचं सांगण्यात येत आहे। तिचे जे व्हॉट्सअप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स यामधून आर्थिक देवाणघेवाण, तांत्रिक जे काय आहे ते सर्व पुरावे बाहेर येत असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र आज या सर्व चौकशीमधून काय पुरावे बाहेर येणार, काय खुलासे बाहेर येणार आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी जो खेळ केला जात आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? खरं तर अनेक विद्यार्थ्यांनी या नीट परीक्षेच्या पेपरफुटी संदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केल्याचं सांगण्यात येत आहे। या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात।